हाय नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की आपण आपले जर स्वतःचे पोलीस व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट काढायला अप्लाय केला असेल किंवा आपल्याला आपले पोलीस व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट डाउनलोड करायचे असेल तर तुम्ही घरी बसल्या तुमच्या मोबाईलवरून डाउनलोड करू शकता 2 मिनिटांमध्ये। आणि जर तुम्हाला हे पोलीस व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट ज्यावेळेस तुम्ही अप्लाय करता आणि अप्लाय केल्यानंतर तुम्हाला अप्रूव्हल असा मेसेज येतो, त्याच्यानंतर तुम्ही हे सर्टिफिकेट मोबाईलमध्ये किंवा ऑनलाईन तुम्ही कुठूनही डाउनलोड करू शकता। आणि हे जर तुम्हाला डाउनलोड तुमच्या घरी बसल्या मोबाईलवरून करायचे असेल तर ते तुम्ही कशा प्रकारे करू शकता तर ते आज आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत। आणि जर तुमच्या मोबाईलमध्ये हे पोलीस व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट डाउनलोड होत नसेल तर तुम्हाला मोबाईलमध्ये कोणत्या सेटिंग्स कराव्या लागतील तर तेही आज आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत। तर चला आपण सुरुवात करूया। त्या अगोदर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। सर्वात अगोदर तुम्हाला इथे तुमच्या मोबाईलच्या इथे गुगलवरती यायचं आहे किंवा क्रोम ब्राउझरवरती। इथे तुम्हाला आल्यानंतर तुम्हाला इथे सर्च करायचं आहे पीसीसी सर्च केल्यानंतर इथे जी पहिल्यांदा जी खाली वेबसाईट आलेली आहे पोलीस क्लिनर सर्व्हिस, तर इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर इथे तुम्ही तुमची पीसीसीसाठी अप्लाय करताना जो मोबाईल नंबर तुम्ही दिलेला असेल रजिस्ट्रेशन करण्यासाठी तर तो मोबाईल तुम्हाला रजिस्टर्ड मोबाईल तुम्हाला इथे टाकायचा आहे। त्यानंतर तुम्हाला जो रजिस्ट्रेशन करताना जो पासवर्ड बनवला असेल तर तो पासवर्ड तुम्हाला इथे टाकायचा आहे। त्यानंतर खाली जो इथे कॅप्चा दिसतो आहे तर तो कॅप्चा इथे तुम्हाला जसा तसा इथे टाकायचा आहे आणि लॉग इन इथे करायचं आहे। जर तुम्हाला तुमचा पासवर्ड माहिती नसेल किंवा विसरला तर तुम्ही इथून तुमचा पासवर्ड फॉरगेटही करू शकता। तर आता आपण इथे मोबाईल नंबर टाकून इथे लॉग इन करून घेऊया। लॉग इन करण्यासाठी तुम्हाला इथे तुमचा मोबाईलचा नंबर, पासवर्ड आणि जो इथे कॅप्चा दिसतो आहे तर तो इथे तुम्हाला जसा तसा इथे टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर तुम्हाला इथे लॉग इन इथे क्लिक करायचं आहे। लॉग इन इथे क्लिक केल्यानंतर इथे तुमचे पेज लॉग इन होऊन जाईल आणि ज्यानंतर तुम्ही जो अप्लाय केलेला फॉर्म आहे तर तो तुम्हाला इथे ओपन करून सर्व डिटेल्समध्ये तुमची माहिती इथे पाहायला मिळेल। त्यानंतर तुम्हाला इथे पाहायचं आहे तुम्ही ॲप्लिकेशन दिलेला तुमचा अप्रूव्ड झाला आहे की नाही, तर इथे आपल्याला अप्रूव्ड अशा प्रकारे इथे दाखवत आहे। तर जर तुम्हाला इथे अप्रूव्ड दाखवत असेल तर तुम्ही तुमचे पीसीसी सर्टिफिकेट डाउनलोड करू शकता। त्यासाठी तुम्हाला इथे वरती तुमचा ॲप्लिकेशन ID जो आहे तर तो तुम्हाला इथे नोट करून घ्यायचा आहे किंवा इथे आपण इथे मोबाईलमधून इथे कॉपी करून आपल्याला ठेवायचा आहे। त्यानंतर तुम्हाला इथे वरती ज्या 3 डॉट दिसत आहेत तर इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर इथे बऱ्याच साऱ्या ऑप्शन दिसतील तुम्हाला, तर इथे तुम्हाला खाली डाउनलोड अशा प्रकारे इथे ऑप्शन दिसतो आहे तर इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे। डाउनलोड इथे क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता इथे 3 ऑप्शन आलेले आहेत। एक प्रिंट ॲप्लिकेशन, दुसरे प्रिंट पेमेंट रिसिप्ट आणि जो तिसरा ऑप्शन आहे प्रिंट सर्टिफिकेट। तर इथे प्रिंट सर्टिफिकेटचा जो 3 नंबरचा ऑप्शन आहे तर आपले जे पीसीसी सर्टिफिकेट आहे तर तिथून आपण डाउनलोड करू शकतो। तर आपल्याला जर ॲप्लिकेशनचा फॉर्म आहे तर तोही डाउनलोड करू शकतो। त्यानंतर पेमेंट रिसिप्ट आहे तर तीही डाउनलोड करू शकतो। तर आपल्याला इथे डाउनलोड सर्टिफिकेट इथे क्लिक केल्यानंतर इथे ॲप्लिकेशन ID जी आहे तर ती इथे आपल्याला मागितली जाईल। तर आता आपण जो आपली ॲप्लिकेशन ID कॉपी केली होती तर ती इथे तुम्हाला इथे टाकायची आहे आणि सर्च इथे क्लिक करायचं आहे। सर्च इथे क्लिक केल्यानंतर तुमची पीसीसी सर्टिफिकेट जो आहे तर तो इथे तुम्हाला डाउनलोड इथे होऊन पाहायला मिळेल। त्यानंतर तुम्हाला डाउनलोड झाल्यानंतर ही फाईल तुम्हाला इथे ओपन करायची आहे। इथे ओपन केल्यानंतर तुमचे जे पीसीसी पोलीस व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट आहे तर ते इथे तुम्हाला डाउनलोड होऊन तुम्हाला इथे पाहायला मिळेल। आणि जर तुम्हाला हे पीसीसी सर्टिफिकेट तुम्हाला कोणाला सेंड करायचे असेल तर तुम्ही इथे 3 डॉटवरती दिसतं इथे क्लिक केल्यानंतर तुम्ही
इथून ऑप्शन पाहायला मिळतील. तर इथून सेंड फाईलही तुम्ही करू शकता आणि डाउनलोडही मोबाईलमध्ये करून ठेवू शकता. तर आता आपण पाहूया की आता आपण बघितले आहे की आपले जे पोलीस व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट आहे तर ते आपण कशा प्रकारे डाउनलोड करू शकतो. त्यानंतर जर तुम्हाला हे PCC व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट बऱ्याच वेळा मोबाईलमध्ये डाउनलोड होत नाही, जर तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये PCC सर्टिफिकेटची फाईल ही डाउनलोड होत नसेल तर तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये काही सेटिंग्स करावं लागतील. तर त्यासाठी तुम्हाला इथे पाठीमागे बॅग यायचं आहे आणि पाठीमागे आल्यानंतर जे इथे उजव्या कोण्यामध्ये सर्वात वरती 3 डॉट दिसत आहेत तर इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर तुम्हाला इथे सेटिंग ऑप्शन दिसतो आहे तर इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला इकडे अशा प्रकारे ऑप्शन पाहायला मिळते. तर इकडे खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर तुम्हाला इथे खाली साईट सेटिंग ऑप्शन पाहायला मिळेल. तर इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे बरेच सारे ऑप्शन पाहायला मिळतील. तर तुम्हाला इथे खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर इथे तुम्हाला थर्ड पार्टी कुकीज अशा प्रकारे इथे ऑप्शन पाहायला मिळेल. तर इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे जो सर्वात वरती ऑप्शन दिसतो आहे तर इथे तुम्हाला अलाव करायचं आहे. इथे अलाव केल्यानंतर तुम्हाला इथे पाठीमागे यायचं आहे. इथे पाठीमागे तुम्हाला आल्यानंतर खाली तुम्हाला आणखीन एक ऑप्शन पाहायला मिळेल, पॉपअप्स अँड रिडायरेक्ट. तर इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे अलाव करायचं आहे आणि इथे तुम्हाला पाठीमागे यायचं आहे. पाठीमागे आल्यानंतर तुम्हाला इथे तुम्हाला इथे पुन्हा लॉग इन करून इथे तुम्हाला तुमचा जो ॲप्लिकेशन ID नंबर असेल तर तो तुम्हाला इथे टाकून तुमचे जे PCC सर्टिफिकेट आहे तर इथून तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं आहे. जर तरीही डाउनलोड होत नसेल तर तुम्हाला इथे एकदा तुमच्या मोबाईलची डेस्कटॉप साईट ऑन करून तुम्हाला इथे डाउनलोड करून घ्यायचे आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही इझिली तुमच्या मोबाईलमधून तुमचे PCC सर्टिफिकेट डाउनलोड करू शकता. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.